नमस्कार. आता घडलेलं सगळं हे आता देविका समोर घडलेलं असतं, त्यामुळे देविका आता टेन्शन झालेली असते. देविका आणि पंकज आता त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेले असतात. बेडरूम मध्ये जाताच देविका ही पंकजवर घसरते आणि म्हणते, हे पंकज, तुझ्या लक्षात येते का, तू जे काही केलंस ना त्याच खूपच चुकीचं केलं आहेस. तुझ्यामुळे आईना मान खाली घालावी लागली आणि त्यांना त्या मीराची माफी मागायला लागली. ते मला सुद्धा आवडलं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घे, तू जे काही आईंकडनं पैसे घेतलेस ना, त्या आईना बरोबर माहिती होते. आई काही विसरल्या नव्हत्या, पण आईने मुद्दामच त्या राजवर आरोप घेतला, कारण तुझी बाजू सावरण्यासाठी. पैसे मिळाले तर मिळाले. त्यावेळेला आता इकडे कान लावून त्यांच्या बेडरूमच्या बाहेर ही निरुपा उभी असते आणि निरुपा सगळं ऐकत असते, कारण निरुपाला माहिती असतं की आता पंकज आणि देविकामध्ये गडबड होणार आहे. आता निरुपा गटकन आतमध्ये शिरते आणि म्हणते, हे देविका, एक गोष्ट लक्षात घे. अगं तसं नाहीये ग, आता माझ्या लक्षात राहित नाही म्हणून हे सगळं घडलं आणि मी चुकून त्या राजवर आरोप केले. आता पंकजने पैसे घेतले होते हे खरंच लक्षात असतं तर मी आरोप नसते केले. त्यावेळेला आता विचार करत असते देविका की आता काय बोलू. त्यानंतर देविका म्हणते, हे पंकज, तुझा पेमेंट झाला नाही, मग तू कशासाठी एवढं महागातले तिकीट काढलेस. अरे पेमेंट होईपर्यंत वाट बघायचं होतं ना. त्यावेळेला आता निरुपा म्हणते, होईल की, त्याचा पेमेंट होईल, तू काही काळजी करू नको. आता पंकज कामावर जात नसतो हे देविकाला चांगलं माहिती नसतं, पण निरुपाला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे निरुपा ही पंकजची बाजू घेत असते. निरुपा पंकजची बाजू घेत असते. देविका म्हणते, पंकज, एक गोष्ट सांग मला, तुझ्या ऑफिसमध्ये सगळेच काही फुकट काम करतात का रे. ते पेमेंट नाही घेत का, तुला पेमेंट वेळेत मिळत नाही. त्यावेळेला आता पंकजला काय बोलायचं कळत नसतं. निरुपा मध्येच बोलते, अरे पंकज, तुला आठवत नाही का, विसरलास का तू, तुझा पेमेंट 10 तारखेला होणार आहे ना. त्यावेळी पंकजच्या थोडंसं लक्षात येतं की आता निरुपा ही आपली बाजू घेऊन बोलत आहे. त्यामुळे पंकज हळूच बोलतो, हो हो बेबी, माझा पेमेंट ना 10 तारखेला होणार आहे. आता 10 तारखेला पेमेंट झाला ना की सगळं काही क्लिअर करून टाकतो मी, काही काळजी करू नको. त्यावेळी आता देविकाला ते खरं पटत नसतं, पण आता निरुपाने देविकाला असं काही हे सांगितलेलं असतं, त्यामुळे आता देविकाला ते मान्य करावं लागतं. देविका आता पंकजचा पगार नाही झाला तर काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.